बनवायला खूप सोपे आणि खायला खूप टेस्टी आणि हेल्दी असं गव्हाच्या पिठापासून तयार करणार आहे मोमोज। नमस्कार, मी वर्षा। मग मोमोज बनवायला घेऊया। प्रथम बारीक चिरलेली पत्तागोबी, गाजर, स्प्रिंग ओनियन, कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण आणि आलं। पॅनमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे। तेल गरम झालं की त्यात आलं आणि लसूण घालून घ्यायचं आहे। फ्लेम हे हायच ठेवायचं आहे। आता यात बारीक चिरलेली पत्तागोबी घालून घ्यायची आहे। बारीक चिरलेले गाजर घालायचे आहेत। त्याच्यामध्ये शिमला मिरचीही घालू शकता। हे भाज्या परतून घ्यायचं आहे। याला सॉफ्ट होऊ द्यायचं नाही, क्रंची असले पाहिजे। आता यात क्रश केलेली काळी मिरी घालून घ्यायची आहे। मीठाचं प्रमाण थोडंच ठेवायचं आहे। मिक्स करून घ्यायचं आहे। चिली सॉस घालून घ्यायचं आहे। सोया सॉस घालायचं आहे। सॉस तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता। आता हे छान परतून घ्यायचं आहे। यात कोथिंबीर आणि स्प्रिंग ओनियन घालून थंड व्हायला ठेवायचं आहे। गव्हाचं पीठ हे मी आधीच तयार करून ठेवलेलं आहे। नेहमीप्रमाणे जसं पीठ मळतात तसंच पीठ मळून घ्यायचं आहे। आता याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत। नेहमीपेक्षा पातळ अशी पारी लाटून घ्यायची आहे। याच्यामध्ये फिलिंग घालून घ्यायचं आहे आणि पूर्ण कडेला पाणी लावून घ्यायचं आहे। आता याला मोमोजचा आकार द्यायचा आहे। पाहिजे त्या आकारात मोमोज तयार करून घ्यायचे आहेत। मोमोज तयार आहेत। सर्व मोमोज तयार करून घेऊ। पाणी बॉईल झालं आहे। त्यावर चाळणी ठेवून बटर पेपरला तेल लावून घालून घ्यायचं आहे। आता मोमोज घालून घ्यायचे आहेत आणि 10 ते 15 मिनिटं झाकण लावून स्टीम करून घ्यायचं आहे। 15 मिनिटांनंतर बघू शकता मोमोज तयार आहेत। शेजवान चटणीसोबत हे मोमोज सर्व करा। खायला खूपच टेस्टी आणि हेल्दी आहे। लहान मुलांनाही आवडणार आहे। नक्की करून पहा। धन्यवाद।